आपण आता भाटिया बागेत आहोत। ही बोरीबंदर स्टेशनजवळ म्हणजे आता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ज्याला म्हटलं जातं त्याच्या जवळच ही भाटिया बाग आहे। तिथे आपण आता एक छोटंसं एक शूटिंग करतो। ही त्याची इंग्लिश भाषेतील फलक आहे। हे आम्ही आता तुम्हाला मुद्दामून दाखवतो आहे। हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या जवळ आहे आणि हे दाखवण्याचा हेतू असा की ही ट्रॅम विस्मृतीत ही जी ट्रॅम गेली तिचं एक मॉडेल इथे महानगरपालिकेने इथे लावलं आहे। लाकडी किंवा कुठल्या मटेरियलचं हे मॉडेल आहे। ते व्यवस्थित हे मॉडेल त्यांनी दाखवलेलं आहे। हे फार जुनं BST कंपनीच्या त्या काळच्या ट्रॅमचं एक मॉडेल आहे। अतिशय चांगलं मॉडेल आहे आणि ते भाटिया बागेत त्यांनी लावलेलं आहे। आणि आपण याच्यानंतर आपण जाणार आहोत एका ठिकाणी जे ठिकाण फार विस्मृतीत गेलं आहे। म्हणजे मला याचं आश्चर्य सांगावंसं असं वाटतं की एक ट्रॅम आहे ज्या ट्रॅमचं वैशिष्ट्य असं आहे की जी विस्मृतीत गेली आहे, पण ज्या व्यक्तीबद्दल मी आता सांगणार आहे काही काळाने त्या व्यक्तीचं महत्त्व या ट्रॅमपेक्षाही मोठं आहे, जे आजपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन किंवा गेला बाजार केंद्र सरकार यांच्या लक्षात आलं नाही। ती व्यक्ती म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस। आणि आता आपण जिथे जाणार आहोत, आपण जिथे हा शूट केल्यानंतर जिथे जाणार आहोत तर ते जे ठिकाण आहे ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने केलेलं आहे। मला गंमत याची वाटते की ही ट्राम आता याने इथे दाखवली आहे पाहिलं गेलं तर। म्हणजे ट्राम तर ही तर एक इनॲनिमेट म्हणजे निर्जीव वस्तू आहे जी BST वापरत होती एकेकाळी। पण ज्या व्यक्तीने अख्खा देश हलवला, संपूर्ण ब्रिटिश राजवटीला हलवलं, त्याच्या नावे फक्त एक चौक आणि एक पुतळा चौपाटीवरती केला आहे। आणि एक चौक आहे तो त्यांनी केलेला आहे मुंबईला जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोर। आता जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोरच्या चौकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव देण्याचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटेल तर माझ्या माहितीप्रमाणे आणि वाचनाप्रमाणे जे नाविकांचं बंड 1946 साली झालं त्या नाविकाच्या बंडाला तो सगळा परिसर साक्षीदार आहे। आणि त्या हेतूने जेव्हा महाराष्ट्र अस्तित्वात आला 1960 साली 1 मे 1960 साली, त्याच्यानंतर त्या परिसराला म्हणजे ते जे तिथे ठिकाण आहे चौक आहे जहांगीर आर्ट गॅलरीच्या समोरच्या त्या चौकाला महानगरपालिकेने एक ठराव करून विधिवत, त्यावेळेला मला वाटतं जॉर्ज फर्नांडिस आणि मृणाल गोरे ही मंडळी होती, त्यांनी विधिवत नाव देऊन तिकडे जो ब्रिटिश राजपुत्राचा जो पुतळा होता तो तिकडचा काढला आणि त्या चौकाला नेताजी सुभाषचंद्र बोस चौक नाव दिलं। दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की ज्यांनी नाविकांच्या बंडाला स्फुरण दिलं, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलं, मोठं कार्य केलं, चले जाव चळवळ करताना जय हिंद हा नारा दिला त्यावेळी आणि ब्रिटिशांना जा म्हणून सांगितलं, ब्रह्मदेशापर्यंत आले, मंडालेमध्ये तुरुंगवास भोगला होता, तर त्या माणसाच्या स्मृतीकरता त्या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकामध्ये देखील काही एखादं स्मृतिशिला किंवा एखादा पुतळा किंवा किमान त्यांच्या नावाने म्युझियम आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने किंवा कुठल्याच चळवळीने किंवा महानगरपालिकेने केले नाही ही माझी खंत आहे। म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस हे जे मुळातच साम्यवादी होते, त्या साम्यवादी व्यक्तिमत्वाच्या आठवणीकरता आज 1 मे रोजी ॲडव्होकेट दीपक राऊत आणि शिवराम सुकी त्या स्मृतीस्थळावरती म्हणण्यापेक्षा त्या चौकाला तिथे जाऊन त्या पाटीला आता पुष्पहार अर्पण करतो। हे आहे मुंबईजवळचं जहांगीर आर्ट गॅलरी समोरचं एक ठिकाण, ज्या ठिकाणाचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असं आहे। हे नाव अगदी विस्मृतीत गेलं आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं 1 मेला महत्त्व काय असं तुम्हाला वाटेल, कारण आजचा दिवस 1 मे 2024चा आहे। त्यांचं महत्त्व असं आहे की 1939 साली त्यांनी काँग्रेसमध्ये राहून फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या एका डाव्या विचारसरणीच्या संघटनेची स्थापना केली होती। आज ते निमित्त साधून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असल्यामुळे
ॲडव्होकेट दीपक राऊत आणि डाव्या चळवळीतील एक मोठे कार्यकर्ते शिवराम सुकी यांच्या हस्ते या नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाची जी पाटी आहे तिला आम्ही आज हार अर्पण करणार आहोत. त्याचा हा व्हिडिओ आहे. हे दिसत आहेत ते शिवराम सुखी आहेत आणि हे ॲडव्होकेट दीपक राऊत आहेत. तसं आम्ही दरवर्षी 23 जानेवारीला इथे येऊन, कारण 23 जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस असल्यामुळे आम्ही इथे येऊन दरवर्षी या पाटीला हार घालतो आणि त्यांचा जन्मदिवस, त्याची आठवण मुंबईत ठेवतो. ह्यावर्षी मात्र आम्ही 1 मे रोजी हा विशेष कार्यक्रम किंवा अशी विशेष आठवण आम्ही करत आहोत. जय हिंद ही घोषणा ज्यांनी दिली त्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आठवण मुंबईत राहण्याकरता हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. जय हिंद. धन्यवाद.